श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आजवर सोसलेल्या वेदना, नैराश्य आणि सततच्या अपयशाचे रडगाणे आता इथेच संपूया. कारण तुमचा भूतकाळ कितीही संकटाने भरलेला असला तरी येणारा काळ तुमच्या आयुष्यात एक नवा सुवर्णकाळ घेऊन येत आहे. चला स्वतःवर दया करणे आणि नशिबाला दोष देणे आजच सोडूया. कारण ग्रहाची ही महापालट आणि तुमच्या आजचे एक धाडसी पाऊल तुमचा इतिहास बदलण्याची ताकद ठेवते. सध्याच्या काळात शनिदेवाची वक्री चाल कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात एका अतिशय निर्णायक आणि संवेदनशील वळणावर येऊन टेपली आहे. जेव्हा जेव्हा आकाशमंडळात शनी वक्री होतात तेव्हा ते मानवाला फुकटचे किंवा सहजतेने यश कधी देत नाही. हा काळ माणसाच्या ध्येयाची आणि सहनशीलतेची थेट अग्निपरीक्षा पाहणारा असतो. या काळात तुमच्या समोर दोनच मार्ग असतात. एकतर तुम्ही परिस्थिती समोर पूर्णपणे हताश होऊन सर्व काही गमावून बसू शकता, किंवा मग संघर्षातून बाहेर येत आपल्या कर्माच्या आणि जिद्दीच्या बळावर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव नोंदवू शकता. हा काळ केवळ भीतीचा नसून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची एक सुवर्ण संधी आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा दिवसापासून तुमच्या डोक्यात विचाराचा एक भयंकर कल्लोळ सुरू आहे. माझ्याच वाट्याला सतत अडचणी आणि संकट का येतात, असा रडगाण्याचा सूर आता तुमच्या मनात कायमचा घर करून बसला आहे. परंतु आता हा नकारात्मक विचार करण्याचा आणि स्वतःवर दया दाखवण्याचा स्वभाव पूर्णपणे सोडून देण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बिचारे समजणे बंद करत नाही तोपर्यंत नशीबही तुम्हाला साथ देणार नाही. हा काळ तुमच्या मानसिक ताकदीचा कस पाहणारा आहे. त्यामुळे विनाकारण शंका कुशंका घेण्याचे जाळ आजच छिन्नविछिन्न करून टाका. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, मग एखादा ऑनलाईन प्रोजेक्ट असो, स्वतःच्या कौशल्याचा व्यवसाय असो किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काहीतरी वेगळे करिअर करण्याचे स्वप्न असो, तर आता जास्त विचार करत बसू नका. आज घेतलेला एक छोटासा पण अतिशय धाडसी निर्णय येत्या काही काळात तुम्हाला अशा यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हाताची वेळ निघून गेल्यावर केवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. म्हणूनच आजच स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर अफाट विश्वास ठेवून मैदानात उतरण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता पैशाच्या बाबतीत तुम्ही ज्या भयंकर आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहात त्याचे सत्य डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे. एका बाजूला पैसा हातात येतो असे वाटते, तर दुसरीकडे तो पाण्यासारखा नेमका कसा नाहीसा होतो ते कोडं तुम्हाला अजूनही सुटले नाही. गेल्या काही महिन्यापासून वाढलेल्या कर्जाचा डोंगर, न संपणारे EMI हप्ते आणि घर बसल्या खांद्यावर आलेले नको त्या जबाबदाऱ्याचे ओझे यामुळे तुमची रात्रीची शांत झोपसुद्धा उडाली आहे. पैशाची ही आवक जावक सुरळीत न होणे हे केवळ नशिबाचा भाग नसून तुमच्या आर्थिक नियोजनातील त्रुटी दर्शवते. या संपूर्ण आर्थिक ट्रॅपमधील सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक म्हणजे स्वतःचीच आहे. लोकांना खुश करण्यासाठी, समाजात आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आणि स्वतःचा खोटा युगो सांभाळण्यासाठी तुम्ही जी विनाकारण उधळपट्टी केली, तिथेच तुम्ही स्वतःची अत्यंत दारुण अवस्था करून घेतली आहे. लोकांसमोर श्रीमंती दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला कर्जाच्या खैत लोटले आहे. आता खरी गरज आहे ती स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहण्याची आणि हा खोटा दिखावा कायमचा कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याची. ग्रहस्थिती स्पष्टपणे चेतावणी देत आहे की जर तुम्ही येत्या काही दिवसात तुमच्या खिशावर कडक टाळे लावले नाही आणि अशा अनावश्यक खर्चाला तात्काळ ब्रेक दिला नाही तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. तुमच्याच काही जवळच्या मित्रमंडळांनी किंवा ओळखीच्या लोकांनी तुम्हाला अशा काही चुकीच्या आर्थिक गुंतवणुकीत अडकवले आहे जिथून बाहेर पडणे तुम्हाला कठीण वाटत आहे. परंतु आता घाबरून न जाता स्वतःसाठी नाही म्हणायला शिकणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ तुम्हाला नाईलाजाने कोणासमोर तरी हात पसरण्यास भाग पाडेल. म्हणूनच आजच आर्थिक अनुशासन पाळण्याची हिंमत दाखवा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता एक महाबदलासाठी तयार व्हा. कारण येत्या 17 तारखेला तुमच्या आयुष्यात एका नवीन पहाटेची सुरुवात होणार आहे. जेव्हा सूर्य स्वतःच्या राशीतून बदल करून संक्रमण करतो तेव्हा कुंडलीतील अनेक बंद दरवाजे एकाच झटक्यात उघडण्यास सुरू होते. हा ग्रह बदल तुमच्यासाठी केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून तुमच्या पडझडीच्या
काळात आशेचा एक मोठा किरण घेऊन येणारा सुवर्ण योग आहे. या काळात ब्रह्मांडाची आणि देवी ऊर्जेची साथ तुम्हाला लाभणार आहे, ज्यामुळे भूतकाळात सोसाव्या लागलेल्या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होईल. आजवर ज्या पैशासाठी तुम्ही वणवण भटकत होतात किंवा तुमचा जो पैसा बाजारात मित्राकडे, नातेवाईकाकडे किंवा विविध व्यवसायात अडकून पडला होता आणि ज्याची आता तुम्हाला आशाच उरली नव्हती, तो पैसा अचानक चमत्कारिक रीतीने या 10 दिवसात तुमच्या हाती परत येण्याची दाट शक्यता आहे. ग्रहमानाची ही अनुकूल स्थिती तुमच्या रखडलेल्या आर्थिक व्यवहारांना वेग देईल आणि जुन्या कर्जाच्या किंवा विलंबाने मिळणाऱ्या निधीच्या वाटा मोकळ्या करेल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून कोणत्याही प्रकारच्या संशोधनात, कायदेशीर कागदपत्राच्या कामात, प्रॉपर्टीच्या व्यवहारात किंवा इंटर्नशिप आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात हात आजमावत असाल, तर सूर्यदेवाचे हे परिवर्तन तुम्हाला अपेक्षेपेक्षा पटीने जास्त यश मिळवून देईल. बऱ्याच काळापासून रखडलेली महत्त्वाची कागदपत्रे किंवा अधिकृत कामे या काळात मार्गी लागतील. मात्र या सोन्यासारख्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आळस झटकून पूर्ण सक्रिय राहण्याची आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. सूर्य आणि केतूची युती तुमच्या आरोग्याची एक अत्यंत गंभीर परीक्षा घेणार आहे. गेल्या काही दिवसापासून शरीरात जाणवणारा प्रचंड थकवा, डोळ्याचे विकार, कमी दिसणे किंवा तीव्र डोकेदुखी हे सर्व ग्रहाच्या अदलाबदलीचे दुष्परिणाम आहेत. या काळात तुम्ही केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःचे आरोग्य आणि आनंद पूर्णपणे बाजूला ठेवून फक्त कुटुंबासाठी आणि जगासाठी राबत राहणे. आता हा अतित्यागाचा किंवा स्वतःकडे दुर्लक्ष करणारा स्वभाव सोडण्याची वेळ आली आहे. पहिले स्वतःच्या शरीरावर लक्ष द्या, कारण शरीर निरोगी असेल तरच तुम्ही पैशाचे साम्राज्य उभे करू शकाल. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी खाणे, स्वतःसाठी वेळ काढणे आणि स्वतःच्या आनंदासाठी खर्च करणे ही आता काळाची गरज आहे. कुंडलीतील 6व्या भावात एक शक्तिशाली शत्रुहंत योग निर्माण झाला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मागील अनेक दिवसापासून तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू तुमचे खड्डे खोदत होते किंवा ऑफिसमध्ये व समाजात तुम्हाला डाऊन करण्याचा प्रयत्न करत होते, ते आता स्वतःहून धूळ चाटतील. मंगळाची ऊर्जा आणि उष्णता तुमच्या विचारामध्ये एक नवीन ताकद निर्माण करेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानासमोर छाती काढून उभे राहाल. तुमचे शत्रू कितीही शक्तिशाली असले तरी ते आता तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत आणि तुमचे नुकसान करण्याचे त्यांचे सर्व मनसुबे अपयशी ठरतील. मंगळाची ही अफाट ऊर्जा तुम्हाला यश मिळवून देईल खरी, पण हा जोश कधीही अति आत्मविश्वास किंवा अहंकारात बदलू देऊ नका. जेव्हा माणूस गर्वात असतो तेव्हा विजयाच्या उंबरठ्यावर असतानाही तो तोंडघशी पडू शकतो. या काळात तुमचे शब्द हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार किंवा तुमचा सगळ्यात मोठा शाप बनू शकतात. घरातील लहान भाऊ बहिणीसोबत किंवा कार्यालयातील सहकार्यासोबत वाद घालताना आपल्या भाषेवर आणि रागावर कडक ताबा ठेवा. शनी आणि गुरुची स्पष्ट चेतावणी आहे की कोणाचाही अनादर करणारी भाषा तुम्हाला यशाच्या शिखरावरून खाली खेचू शकते. त्यामुळे शिस्त पाळा आणि आपल्या कर्माने विरोधकांना चोख उत्तर द्या. मागील काही दिवसापासून सतवणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जांना आणि मानसिक त्रासाला कायमचा निरोप देण्यासाठी काही सोपे परंतु अत्यंत प्रभावी रामबाण उपाय करणे आता गरजेचे आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे त्यांच्या कृपेसाठी आजपासून काळ्या मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालण्यास सुरुवात करा. यामुळे पैशाची आवक जावक सुधारण्यास मदत होईल. तसेच रात्रीच्या वेळी वाटेत दिसणाऱ्या एखाद्या भुकेलेल्या मोकाट कुत्र्याला बिस्किट किंवा दूध भाकरी आवर्जून खाऊ घाला, कारण यामुळे राहूचा दुष्प्रभाव शांत होऊन तुमचे अडकलेले मार्ग मोकळे होतात. याशिवाय 17 तारखेनंतर दररोज सकाळी तांब्याच्या लोट्यात लोणी आणि अक्षदा टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कधीही ढळणार नाही आणि येणारे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी दिवस ठरतील. या संपूर्ण 10 दिवसाच्या प्रवासाचा अंतिम टप्पा तुमच्या आयुष्याला एक भक्कम आध्यात्मिक आणि मानसिक आधार देणारा ठरेल, ज्याची तुम्हाला सध्या सर्वात जास्त गरज आहे. आजवरच्या नको असलेल्या चिंता, लोकांच्या फसवणुकीमुळे आलेले नैराश्य किंवा भविष्याची भीती तुमच्या मनात जी घर करून बसली होती, ती सर्व
मरगळत आता हळूहळू नाहीशी होत जाईल. ग्रहाची बदललेली चाल तुम्हाला केवळ भौतिक सुखच देणार नाही, तर मनाची खरी शांती मिळवून देईल, ज्यामुळे तुम्ही भूतकाळातील सर्व कडू आठवणी मागे सोडून एका नव्या पॉझिटिव्ह ऊर्जेने आयुष्यात पुढे पाऊल टाकाल. या काळात धर्म, कर्म आणि अध्यात्माविषयी तुमची ओढ कमालीची वाढेल. जीवन जगण्याचे काही गूढ सत्य तुमच्या समोर येईल, ज्यामुळे स्वतःवरचा आणि विश्वासावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. जेव्हा तुम्ही संकटांना न घाबरता त्यांना हसून तोड द्यायला शिकता, तेव्हा मोठ्यात मोठे ग्रह सुद्धा तुमचे रक्षक बनतात. तुमच्या विचारांमध्ये आलेली परिपक्वता आणि बदललेला दृष्टिकोन तुम्हाला भविष्यात कधीही मोठ्या संकटात अडकू देणार नाही. आता तुम्ही हतबल नसून सर्व संकटावर मात करून सोन्यासारखे चमक बाहेर आलेले एक खरे योद्धा आहात. त्यामुळे आता रडणे, कुरकुर करणे आणि नशिबाला दोष देणे कायमचे बंद करा. कारण तुमचा आजचा कष्टाचा एक एक दिवस तुमच्या उद्याच्या सुवर्णकाळाची पायाभरणी करत आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आणि हा संपूर्ण प्रवास तुम्हाला खरोखरच पटला असेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ किंवा जय कुलदेवी असे नाव नक्की लिहा. आणि अशाच नवनवीन आणि अचूक भविष्य कथनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि आनंदाने या नव्या सुवर्णयुगाचे स्वागत करा. तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.